रविवार 10 मार्च 2024च्या आजच्या बाजार गप्पांचा आपला विषय आर्थिक विकासाचा दर आणि गुंतवणूक क्षेत्र। आर्थिक विकासाचा दर आणि गुंतवणूक क्षेत्र असा बाजार गप्पांचा विषय घ्यायची दोन कारणं। पहिलं कारण म्हणजे आधीच्या काही माझ्या बाजार गप्पांच्या व्हिडिओजवरती जे काही प्रतिसाद आले त्याच्यामध्ये मी आर्थिक विकासाचा दर हा मुद्दा घेतला नाही असं एकानं लक्षात आणून दिलं। खरं सांगायचं म्हणजे तो व्हिडिओ रेकॉर्ड केला त्यावेळच्या नंतर कितीतरी दिवसांनी आपल्या आर्थिक प्रगतीची आकडेवारी ही सरकारनं अधिकृतपणाने जाहीर केली। त्यामुळे नंतर जाहीर झालेल्या आकडेवारीवरती आधी भाष्य करणं हे माझ्यासाठी तरी अशक्य होतं। आणि दुसरं कारण असं की आता केवळ आत्ता सुरू असलेल्या आर्थिक विषयांवरती किंवा वर्षांपुरेशी आकडेवारी जाहीर झाली असं नाही, तर अगदी मूडीज सारख्या आंतरराष्ट्रीय अर्थसंस्थेनं सुद्धा येणाऱ्या काळामध्ये भारताचा आर्थिक विकासाचा दर कसा असेल याबद्दल काही सकारात्मक भाष्य केली आहेत। आणि गमतीची गोष्ट अशी आहे की आपल्या देशाविषयी कोणतीही सकारात्मक गोष्ट आली की ज्यानं अनेकांची पोटदुखी उठते आणि त्यामुळे त्यांनी एक तर सोयीस्कर मौन तरी पाळलंय आणि होता होई तो त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय। जितकी कमीत कमी जागे त्याची प्रसिद्धी करता येईल असाही विचार मांडण्यात आलाय। आणि त्यामुळे अर्थशास्त्राचा आणि गुंतवणूक क्षेत्राविषयी कुतूहल असलेली एक व्यक्ती म्हणून हाच विषय आजच्या चर्चेचा बिंदू करावा या दृष्टिकोनातनं आज आर्थिक विकासाचा दर आणि गुंतवणूक क्षेत्र हे दुसरं कारण म्हणून मी आजचा बाजार गप्पांचा विषय घेतला। एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट किंवा GDP किंवा राष्ट्रीय ढोबळ उत्पन्न हे गणित आणि याची आकडेवारी हे नेमकं कसं निर्माण केलं जातं, कॅल्क्युलेट केलं जातं, मोजलं जातं यावरती बोलायचं झालं तर साधारणपणे अजून 1-2 तासाचा व्हिडिओ करावा लागेल। तो केवळ तांत्रिक होईल अशातला भाग नव्हे तर तो कदाचित पुस्तकीही होईल आणि त्यामुळे मी त्याच्या चर्चेत जात नाही। तुमच्या माझ्या मनात त्याच्या ज्या काही ढोबळ उत्पन्नांची गणित आहेत ती तशीच ठेवूया। म्हणजे जसं श्रीम माटे म्हणायचे की देश म्हणजे देशातली माणसं, त्याची एक पुढची पायरी म्हणजे या देशातल्या या माणसांनी सगळे केलेल्या व्यवहारांची गोळाबेरीज म्हणजे राष्ट्रीय ढोबळ उत्पन्न असं म्हटलं तरी चालेल। ही व्याख्या त्रोटक आहे आणि त्याला काही मर्यादा आहेत याची मला पूर्ण जाणीव आहे, परंतु याच्या इतकी सर्वसमावेशकता कमीत कमी शब्दात दुसऱ्या कोणत्या व्याख्येत मांडता येणं निदान मला तरी शक्य नाही। पण या सगळ्या आकडेवारीतनं जाहीर होणारी एक गोष्ट अशी आहे की जसं एखाद्या घटक पक्षांचं सरकार येताना ते एक किमान समान कार्यक्रम ज्याला आपण कॉमन मिनिमम प्रोग्राम किंवा CMP असं म्हणतो, तसा एक CMP या सगळ्या पाहण्यांचा असा आहे की या CMP कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणून येत असताना ती एका वेगळा CMP म्हणजे करंट मार्केट प्राइसचे संकेत देत आहेत। आणि ही करंट मार्केट प्राइस अशी आहे की जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेमध्ये भारताची आर्थिक प्रगती ही सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षातही चांगली आहे आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा ती चांगली राहील। याचा सकारात्मक परिणाम तुमच्या आणि माझ्या गुंतवणूक क्षेत्रावरती झाल्या वाचून राहणार नाही आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय आर्थिक विकासाचा दर आणि गुंतवणूक क्षेत्र। असं म्हणण्याचं कारण असं आहे की आपण जसं नेहमीच म्हणतो की मार्केट ऑलवेज डिस्काउंट्स द फ्युचर, तर मग हे जर फ्युचर जर आकर्षक असेल, आक्रमक नसलं तरी आश्वासक असेल तर साहजिक त्याचं सकारात्मक प्रतिबिंब हे बाजारामध्ये आणि एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्रावरती पडल्या वाचून राहणार नाही। म्हणजे मराठीतले सुप्रसिद्ध कवी कविवर्य विंदा करंदीकर जसं म्हणतात की इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन नानाचा, करा पदस्थल त्याचे आणि त्यावर चढून भविष्य वाचा, असं सध्या सुरू असलेल्या आर्थिक विषयाच्या सकारात्मक आर्थिक प्रगतीच्या इतिहासाच्या पायरीवरती आजच्या वर्तमानाचा अंदाज घेत पुढच्या भविष्याचा जर विचार केला तर बाजाराच्या परिभाषेत सांगायचं म्हणजे हा पॉझिटिव्ह ट्रिगर आहे। कारण ज्या पद्धतीची आकडेवारी आता सरकारनं चालू आर्थिक वर्षासाठी, चालू म्हणताना सध्या सुरू असलेल्या अशा अर्थानं मला म्हणायचं आहे, कारण चालू या शब्दाला आपल्या बोली मराठीमध्ये वेगवेगळे अर्थ आहेत आणि त्यात काही नकारात्मक आणि काही टीकात्मकही आहेत। पण मला यातला कोणताही नकारात्मक किंवा टीकात्मक अर्थ अवलंबून नाही। ही राजकीय दृष्ट्या बचाव कातडीचं उदाहरण नाही आहे, तर आत्ता सुरू असलेल्या आर्थिक वर्षामध्ये ज्या पद्धतीच्या 8% जास्त अशा दराचं गणित मांडलं गेलं आहे त्यामध्ये सुरू असलेल्या गणितामध्ये खाणकामाचा उल्लेख आहे, त्याच्यामध्ये जसा सेवा क्षेत्राचा उल्लेख आहे तसा उद्योग क्षेत्राचाही उल्लेख आहे।
त्याच्यामध्ये जशा प्रचलित साधनांचा विचार आहे तसं पुढच्याही साधनांचा विचार आहे. पेट्रोल आणि डिझेल आणि गॅसवरती चालणाऱ्या व्हेकल्सच्या बरोबरीनं एकंदरीतच इलेक्ट्रिक आणि व्हेकल्सचाही विचार आहे. ज्या पद्धतीनं 4Gचा टेक्नॉलॉजीचा विचार आहे तितकाच त्याच्यामध्ये 5G आणि 6Gचा विचार आहे. यातनं देणारी गणितं अशी आहेत की एक तर भौगोलिकदृष्ट्या आणि दुसरं क्षेत्रीय दृष्ट्या आर्थिक गती ही जास्त ब्रॉडबेस्ड होते. अनेकविध क्षेत्रांचा एका काही मोजक्या क्षेत्रातनं जर प्रगती होत असेल तरी प्रगती हवीच असते, पण ज्या वेळेला निव्वळ काही मोजक्या क्षेत्रातनं असा विकासाच्या दराच्या जोरावरती, ज्याला आपण स्क्यूड स्टॅटिस्टिक्स असं म्हणतो, की बाकीचे सगळे आहेत तिथे राहत आहेत, थोडे वाढत आहेत, पण 2-3 क्षेत्र मात्र प्रचंड वेगाने वाढत आहेत आणि ही या 2-3 क्षेत्रांचा प्रचंड वेगानं वाढण्याची गती किंवा आकडेवारी अशी आहे की बाकीच्या न वाढणाऱ्यांनाही ते वरती खेचून नेत आहेत. यातनं आर्थिक आकडेवारीवरच्या पातळीवरती जरी गेली तरी अर्थव्यवस्था जात नाही. तसं चित्र सध्याच्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात नाही आणि येणाऱ्याही काळात नसेल असे हे 2 वेगवेगळ्या काळाचे पाहणी सांगतायत. हे आकर्षक चित्र आहे, म्हणून गुंतवणूक क्षेत्र आश्वासक राहण्याची शक्यता आहे. त्यातही ज्या वेळेला उद्योग क्षेत्र किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरची गती चांगली असते त्यावेळेला तर त्याचा सकारात्मक परिणाम असतो. म्हणजे ज्याची चर्चा मी माझ्या पेड इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशनमध्ये गेली 4 महिने करतोय, ती घोषणा आत्ता टाटाने केली. हे त्याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. टाटा मोटर्स ज्या वेळेला असं म्हणतं की पॅसेंजर व्हेकल करता एक वेगळी कंपनी आणि कमर्शियल व्हेकल करता एक वेगळी कंपनी आम्ही करू, याची 2 संकेत असतात की आत्ता ज्या पद्धतीचं आकर्षक आर्थिक चित्र आहे तसंच आकर्षक आर्थिक चित्र येणाऱ्या काळामध्येही राहील आणि तोपर्यंतचा जस्टेशन पिरियड स्वतःच्या इंटरनल रेट ऑफ रिसोर्सेसवरती आम्ही पेलू शकू याची टाटाला खात्री वाटते. याची कारणीभूत अंग फार वेगवेगळी असू शकतात. ज्या पद्धतीनं राजनाथ सिंगने असं म्हटलं की भारतासारख्या मोठ्या आकाराच्या देशाला, मग तो भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे, तो लोकसंख्येच्या दृष्टीनं मोठा आहे, तो एक अर्थव्यवस्था म्हणून मोठा आहे आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर म्हणूनही मोठा आहे, अशा देशाला शत्रू पुष्कळ असतात. काही प्रकट असतील, काही छुपे असतील. अशा वेळेला देशाला अत्यावश्यक असणाऱ्या गोष्टी, मग ते तेल असेल, मग ते संरक्षण असेल, याच्याकरता दुसऱ्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती अवलंबून राहणं हेच चुकीचं आहे. असं जेव्हा विधान या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवरती येतं त्यावेळेला अत्यंत उघड आहे की येणाऱ्या काळातलं सरकार हे याबाबत जास्त आश्वासक पावलं टाकेल आणि म्हणून त्याचा एक प्रिसिडिसर म्हणून टाटा मोटर्स सारखी खाजगी कंपनी याचा उल्लेख करतं. अगदी आपल्याकडे लोकसभेच्या निवडणुका आहेत असं जरी लक्षात आलं तरी एक गोष्ट इथं आवर्जून लक्षात घ्यावी लागते की 1991 सालपासून आपल्या देशाचा जो अर्थकारणाचा गाडा आहे त्यानं कोणत्याही प्रकारच्या रंगसंगतीचं सरकार आलं तरी सुद्धा आपल्या देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये घुमजाव झालेला नाही. त्याची फार मोठी चर्चा माझ्या अर्थानुभूती आणि भारतीय अर्थकारण या पुस्तकात आहे, त्यामुळे मी आत्ता त्याची चर्चा करत नाही. पण मग या पार्श्वभूमीवरती गुंतवणुकीचं क्षेत्र म्युच्युअल फंड म्हणून, या पार्श्वभूमीवरती गुंतवणुकीचं क्षेत्र गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणून, या पार्श्वभूमीवरती गुंतवणुकीचं क्षेत्र फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज म्हणून, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पार्श्वभूमीवरती देशाच्या गुंतवणूक क्षेत्राचा अविभाज्य भाग असलेला शेअर बाजार किंवा सेकंडरी मार्केट हे निदान आश्वासक पातळीवरती राहील ही गोष्ट खरी. अशा वेळेला देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार 5 ट्रिलियन केव्हा होईल किंवा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1 लाखाच्या पुढे कधी जाईल ही चर्चा तात्कालिक ठरते. शेवटी त्याला जोपर्यंत तात्विक पार्श्वभूमी आणि तात्विक बैठक नसते तोपर्यंत त्या तात्कालिक चर्चेला अर्थ नसतो. सरकार म्हणतंय तो कालावधी कदाचित 1-2 महिन्यानं मागे पुढे होईल, तो कालावधी महत्त्वाचा नसतो, ती प्रक्रिया महत्त्वाची असते. ही गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे. जर माझी प्रक्रिया आणि पद्धत बरोबर असेल तर परिणाम साधणं हे अनिवार्य होतं. मग त्याची वेळ त्याचा मुहूर्त 1-2 सेकंदानं किंवा एखाद्या महिन्यानं चुकला तर काही फारसा फरक पडत नाही. पण जर दिशाच चुकत असेल, त्याचं कंपोजिशनच चुकत असेल तर त्या चित्रापर्यंत मी कधीच पोचू शकत नाही. हे नेहमीच अर्थकारण आणि गुंतवणूक क्षेत्र यांच्या परस्पर संबंधांबद्दल खरं असतं आणि म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय भारतीय आर्थिक विकासाचा दर आणि गुंतवणूक क्षेत्र. मनपूर्वक धन्यवाद.